नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या गावामध्ये आलेलो आहोत आणि देवरुख हे गाव संगमेश्वर तालुक्यात देवांचं गाव म्हणून ओळखलं जातं अशी आख्यायिका आहे की आज आपण बघणार आहोत देवरुख आणि माझ्या ताईचं गावसुद्धा आहे हे। तर व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। मित्रांनो, पावसाळा चालू आहे आणि तुम्ही बघाल सगळीकडे आपल्याला हिरवळ दिसते आणि आता आपण आहोत ते म्हणजे संगमेश्वर देवरुख बसमध्ये। तुम्ही देवरुख बघितला तर सपाट भागावर असल्या कारणामुळे तुम्हाला इथे बरीचशी जागा दिसेल, तेवढ्या प्रमाणात संगमेश्वरमध्ये जागा नाही आहे, त्यामुळं इथे तुम्हाला इंडस्ट्रियल एरिया दिसेल। आता आपण कोसुममध्ये आहोत आणि कोसुम बघितला तर कोसुमसुद्धा हे गाव सपाट एरियावर आहे, म्हणजे इकडे तुम्हाला माळरान दिसेल, अगदी सपाट भाग। आणि त्याच्यानंतर साडवली लागतं, साडवली आलं की इंडस्ट्रियल एरिया चालू होतो। इथे तुम्हाला एक दोन कंपन्या आहेत आणि कॉलेजेससुद्धा आहेत फार्मसीचं, त्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा एरिया आहे देवरुखला जाताना। संगमेश्वर ते देवरुख इथे जाताना दर अर्ध्या तासाला बस आपल्याला मिळते संगमेश्वरमधून, त्यामुळं ट्रॅव्हलिंगचा इथे काही प्रॉब्लेम येत नाही। आता आपण आहोत ते म्हणजे साडवलीमध्ये। तुम्ही साडवली बघायला गेलात तर अतिशय विकसित असं गाव आहे। तुम्ही इथे हिरवं रान आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला हे बंगलो दिसतील, त्यामुळे येथील रेट हा जमिनीचा रेट हा जास्त असणार नक्कीच। त्याच्यानंतर पुढे तुम्ही गेलात तर इथे जवळ तुम्हाला मीनाताई हायस्कूल, इंग्लिश हायस्कूल मिळेल आणि फार्मसी कॉलेजसुद्धा मिळेल, त्यामुळं देवरुखला जाताना साडवली हे गाव अतिशय महत्त्वाचा एरिया ठरतो। तुम्ही बघताय हे कॉलेज आहे ते मीनाताई ठाकरे फार्मसी कॉलेज आहे आणि इथून त्यांचा एंट्रन्स आहे। आणि या कॉलेजला बरीचशी लांबून मुलं असतात, ती शिक्षण घेण्यासाठी येतात। कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा मुलं येथे येतात। मित्रांनो, फायनली आपण देवरुखमध्ये एंट्री मारणार आहोत। हे जे मंदिर आहे ते तिथून जो रोड जातो तो देवरुखला जातो आणि जो उजव्या बाजूनं रोड जातो तो पुढे कोल्हापूर, त्याच्यानंतर मार्लेश्वरला जायचं असेल तर उजव्या बाजूने रोड जातो। तुम्ही बघितलात देवरुख रोडला लागल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच पंचायत समिती, त्याच्यानंतर इतर जी कार्यालये आहेत संगमेश्वर तालुक्याची संपूर्ण कार्यालये ही बऱ्याच प्रमाणात देवरुखमध्ये आहेत। त्याच्यानंतर सगळी काही कामं करायची असतील सरकारी तर देवरुखामध्ये यावं लागतं।
आपण डेपोला पोचलेलो आहोत, देवरुख डेपोला. हा संगमेश्वरचा पण महत्त्वाचा डेपो पडतो, कारण का इथे बऱ्याचशा गाड्या इथेच थांबल्या जातात. कारण संगमेश्वर स्टँड बघितलं तर निमुळतं आहे, त्याच्यामुळं देवरुख स्टँड हेच तालुक्याचं मध्यवर्ती स्टँड असं ओळखलं जातं. मित्रांनो, आपल्याला ओझऱ्यामध्ये जायचं आहे, म्हणून आपण शिवाजी चौकात आलेलो आहोत आणि शिवाजी चौकातून आपण राईट मारून परत मातृ मंदिर येथे लेफ्ट मारायचं आहे की आमच्या ताईच्या गावाकडे जाणारा रस्ता मिळतो. हे शिवाजी चौक आहे, पुढे गेलं तर मातृ मंदिर मिळतं आणि तिथूनच आपल्याला पुढे जायचं आहे. ओझरे काटवली रोड